तर नीट गैरव्यवहार प्रकरणी लातूरच्या आरोपी शिक्षकाकडे ज्या 12 विद्यार्थ्यांची हॉल तिकीट सापडली त्यांच्या पालकांना पोलिसांनी मंगळवारी चौकशीसाठी बोलावलंय। यापैकी 7 जण बीड जिल्ह्यातील असल्याचं कळतंय। तेही शिक्षक आहेत। नीट परीक्षेत 550 पेक्षा जास्त गुण मिळवून देण्याचं आमिष दाखवून यावेळेस जलील पठाण, संजय जाधव यांनी आमच्याकडून 4 ते 5 लाख रुपये घेतले आणि विद्यार्थ्यांना तेवढे गुण मिळालेच नाहीयेत, पैसे घेऊन आमची फसवणूक केली असा जबाब पोलिसांनी सादर केलाय। दरम्यान पोलिसांकडे पालकांनी सादर केल्याचं कळतंय। पोलिसांनी चौकशी करून त्यांना सोडून दिलं, मात्र त्यांना साक्षीदार बनवण्यात येणार असल्याची माहिती देखील दिली जाते। आमचे प्रतिनिधी सुनील आपल्यासोबत लाईव्ह जोडले जात आहेत। सुनील, आपण पाहतोय नीट गैरव्यवहार प्रकरणी आता लातूरच्या आरोपी शिक्षकांकडे ज्या 12 विद्यार्थ्यांची हॉल तिकीट सापडली त्यांच्या पालकांकडून जबाब दिला जातोय, धक्कादायक माहिती दिली जाते। या संदर्भात नेमकी काय अपडेट कळते? वर्षा, नक्कीच काल लातूर पोलिसांनी बीडचे जे काही 7 शिक्षक होते त्या 7 शिक्षकांना काल 14 तासांची त्यांच्याकडनं चौकशी करण्यात आली होती आणि त्यांच्या चौकशी दरम्यान या शिक्षकांकडून 4 ते 5 लाख रुपये 550 गुण वाढवून घेण्यासाठी घेतले असल्याची धक्कादायक माहिती त्या शिक्षकांनी त्या पालकांनी पोलिसांसमोर सांगितली आहे। पोलिसांनी त्यांना आता साक्षीदार बनवणार सुद्धा असल्याची माहिती सांगितलेली आहे। त्याचबरोबर जलील पठाण जो आहे, जलील पठाण हा अटकेत असल्यामुळे शिक्षण विभाग सुद्धा आता खडबडून जागे झालेला आहे आणि शिक्षण विभागानं सुद्धा आता जलील पठाण याच्यावर निलंबनाच्या कारवाईचा बडगा उगारलेला आहे। त्यामुळे आता जलील पठाण याच्या अडचणीत वाढ झालेली आहे। वर्षा, अगदीच सुनील, त्यामुळे आता या प्रकरणात आणखी नेमके काय काय खुलासे होत आहेत, नेमकी कोणती माहिती समोर येते हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असेल। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।